सर्वप्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की स्टॉक मार्केट हा मनी बिझनेस गेम नाही आहे. तो एक स्किल आणि एक डिसिप्लिनचा गेम आहे. AI अँड अल्गो ट्रेडिंग हे युजफुल आहे, पण ते भविष्य नाही आहे. आणि बरेच लोक काय चुका करतात, सुरुवातीलाच खूप मोठं कॅपिटल टाकतात आणि फ्युचर ऑप्शन ट्रेडिंग चालू करत टाकतात इंडियामध्ये. डेली मार्केट आपल्याला पैसे देत नाही, ही एक इम्पॉर्टंट गोष्ट मला हायलाईट करावं वाटतं. सो फंडेड अकाउंट्समध्ये ह्या गोष्टी नाही चालत. तुम्हाला तिथं ओव्हर ट्रेडिंग करून नाही चालणार की बाबा तुम्ही दिवसाला 10 ते 15 ट्रेड हे प्लेस नाही करू शकत. तुम्ही 1 ते 2 ट्रेड प्लेस करू शकतात, ज्याच्यामध्ये ते तुम्हाला प्रॉपर करायचं. की जर फंडेड अकाउंटमध्ये जर एखाद्याला ट्रेडिंग करायची असेल तर त्याने आणखी कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? की जर आपण फंडेड अकाउंटमध्ये जर ट्रेडिंग करतोय तर मग आपलं जे कॅपिटल आहे प्रोटेक्ट करायचं की प्रॉफिटच्या मागे लागायचं? सो कंपनीच्या पैशांवरती ट्रेड करायची मजा वेगळी आहे, कारण लॉस त्यांचा आहे आणि आपण एक खूप मिनिमम अमाऊंट त्याच्यामध्ये आपण टाकलेली असते. त्या चॅलेंजसाठी आपण चॅलेंज पासआउट केलेलं असतं. म्हणजे आपण 10,000 रुपयामध्ये आपण 1 कोटीच्या अमाऊंटवरती आपण ट्रेड करतोय. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो एपिसोड असणार आहे तो खरंच खूप जास्त स्पेशल असणार आहे, कारण आजच्या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपण शेअर मार्केटच्या मदतीने कशा पद्धतीने श्रीमंत होऊ शकतो. आणि त्यासाठी आपण एका स्पेशल गेस्टला इन्व्हाइट केलेलं आहे. त्यांचं नाव आहे ओंकार जोशी सर. ओंकार सरांना फायनान्स सेक्टरमध्ये जवळपास 7 वर्षांपेक्षा जास्तीचा एक्सपिरियन्स आहे. त्यांचं फायनान्समध्ये MBA झालेलं आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी लंडन येथे पुन्हा एकदा फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये मास्टर्स केलेलं आहे. तर आज तुम्ही समजू शकतात की आजचा जो पॉडकास्ट असणार आहे तो किती व्हॅल्युएबल होणार आहे, कारण एका वेल एज्युकेटेड क्वालिफाईड व्यक्तीकडून आपल्याला शेअर मार्केटचं नॉलेज मिळणार आहे. तर आता मी तुमचा टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी तुम्हाला सांगितलं आहे की इथून पुढे आपण आपल्या कॉन्टेंटची जी लेवल आहे ती वाढवत जाणार आहोत. तर ओंकार सर, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार, थँक्यू, धन्यवाद. येस, तर सर तुम्ही लंडनवरून खास आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या ऑडियन्ससाठी आलात, हो, म्हणून खरंच श्रीमंत परिवारातर्फे मी तुमचं थँक्यू सो मच म्हणतो मी तुम्हाला. वेलकम. येस, तर सगळ्यात आधी आम्हाला तुमच्याबद्दल ऐकायला हवं. सो माझे नाव ओंकार जोशी, जसं तुम्ही सांगितलं. सो माझं MBA फायनान्स झालं आहे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. त्याच्यानंतर मी 2 वर्ष HCL टेक्नॉलॉजीजमध्ये ॲज अ फायनान्शियल ॲनालिस्ट हा जॉब केला. आणि त्याच्यानंतर मी डिसाईड केलं की मास्टर्स करायचं लंडनमध्ये. सो मी माझं मास्टर्स कंप्लीट केलं, मास्टर्स इन फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट लंडन इथून. आणि गेल्या 7 वर्षापासून मी ट्रेडिंग करत आहे. आणि फॉरेक्स मार्केट, इक्विटी मार्केट, कमोडिटीज मार्केट, इंडियन स्टॉक मार्केट, US मार्केट, ह्या सगळ्या मार्केट्समध्ये मी आज 7 वर्ष झाले चांगल्या प्रकारे ट्रेडिंग करत आहे. आणि त्यामुळं आता हे नॉलेज मला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, त्यासाठी ही एक माझी पहिली सुरुवात आहे. ओके, आणि ही सुरुवात खूपच धमाकेदार होणार आहे. हो. आणि आमच्या ऑडियन्ससाठी, कारण कसं आहे ना की आजपर्यंत आपण स्टॉक मार्केटवरती अनेक पॉडकास्ट केलेले आहेत, परंतु आजचा जो पॉडकास्ट असणार आहे तो आपण थोडासा वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ठेवूयात. एक्झॅक्टली. तर सर, मला सगळ्यात आधी हे सांगा की आता 2026 चालू झालेलं आहे. बरोबर. आता बरेच लोकांना यावर्षी समजा स्टॉक मार्केटमध्ये सुरुवात करायची असेल तर त्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? सर्वप्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की स्टॉक मार्केट हा मनी बिझनेस गेम नाही आहे. तो एक स्किल आणि एक डिसिप्लिनचा गेम आहे. तर मला असं वाटतं की त्यांनी जवळपास 3 गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे एज्युकेशन. जे लोक सुरुवात करत आहेत त्यांनी सर्वप्रथम ह्या गोष्टी शिकल्या पाहिजेत की इंडेक्स काय असतं, मार्केट काय असतं, लिक्विडिटी काय असतं, पोझिशन काय असतं, रिस्क मॅनेजमेंट काय असतं, रिस्क अँड रिवॉर्ड गोष्टी काय असतात, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी शिकल्या पाहिजेत. त्याच्यानंतर हे सगळं शिक्षण झाल्यानंतर 3 ते 6 महिने त्यांनी एक पेपर ट्रेडिंग केली पाहिजे. पेपर ट्रेडिंग म्हणजे एक डेमो ट्रेडिंग. तुम्ही एक डेमो ट्रेडिंग अकाउंट बनवा, त्याच्यामध्ये तुम्ही 3 ते 6 महिने ट्रेड करा. जे तुम्ही शिकलात ते तुम्हाला अप्लाय करता येतं का, ह्या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्ही दुसरी गोष्ट, एज्युकेशन एकदा तुम्ही सगळं त्याचं प्रॉपर घेतलं, त्याच्यानंतर दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे, डोंट स्टार्ट विथ अ बिग कॅपिटल. तुम्ही एक छोट्या कॅपिटलपासून सुरुवात केली पाहिजे. जसं की इंडियामध्ये 10 ते 50 हजार रुपयापासून आपण ह्या गोष्टीची सुरुवात केली पाहिजे.
आणि बरेच लोक काय चुका करतात, सुरुवातीलाच खूप मोठं कॅपिटल टाकतात आणि फ्युचर ऑप्शन्स ट्रेडिंग चालू करून टाकतात इंडियामध्ये, किंवा फॉरेक्स ट्रेडिंग चालू करून टाकतात, बिटकॉईन वगैरे चालू करून टाकतात. सो ही एक चुकीची मेथड आहे. तर तुम्ही आधी ह्या गोष्टी शिका, त्याच्यानंतर ह्या गोष्टी शिकल्यानंतर एक स्मॉल कॅपिटलने ह्या गोष्टीची सुरुवात करा. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक मार्केट स्टाईल पकडा, की तुम्ही जसं आपण क्रिकेटमध्ये प्रत्येकजण कोणी बॉलर असतो, कोणी बॅट्समन असतो, बरोबर आहे. तर तसंच ट्रेडिंगमध्ये पण असतं, प्रत्येक ट्रेडर हा एक वेगळा आहे. तर आपण आपली एक मार्केट स्टाईल पकडली पाहिजे, की मी इंट्राडे ट्रेडर आहे, की मी एक लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे, की मी स्कॅल्पिंग ट्रेडर आहे. स्कॅल्पिंग म्हणजे जे एक सेकंदाला आपण ट्रेड प्लेस करतो. सो एक मार्केट साईड पकडा, त्याच्यामध्ये व्यवस्थित शिका आणि त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित प्रकारे काम केलं पाहिजे. ओके. पण मग बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की यार स्मॉल कॅपिटलने आम्ही जर सुरुवात केली तर आमचं कॅपिटल लगेच संपून जातं. मग इथंच तर आपण चुकतो ना, की स्मॉल कॅपिटल ट्रेडिंगमध्ये कॅपिटल हे महत्त्वाचं नाही आहे. ट्रेडिंगमध्ये महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमचं स्किल आणि डिसिप्लिन. स्किल इज ऑलवेज ग्रेटर दॅन युअर कॅपिटल. कॅपिटल हे तुमचं हळूहळू ग्रो होतं. म्हणून आज आपण ट्रेडिंग ही फील्ड बघितली. लोक का घाबरतात? कारण लोक मोठ्या कॅपिटलनी येतात, लोकांना नॉलेज नसतं त्या गोष्टींचं एकतर, तर एज्युकेशन आपण त्याचं प्रॉपर नाही आहे, कुठं भेटतसुद्धा नाही. सो त्या गोष्टीमुळं लोक मोठं कॅपिटल घेऊन त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात. एक डमी ते म्हणजे एक तुक्काबाजी आपण एक म्हणू शकतो, की तुक्काबाजी थ्रू ते लोक येतात, इन्व्हेस्ट करतात आणि त्या गोष्टीमुळं त्यांचे बिग लॉसेस होतात. त्यामुळे ऑलवेज जेव्हा आपण कोणतीही गोष्टीची एक सुरुवात करतोय, नॉट इवन ट्रेडिंग, की कोणताही एक छोटा जरी बिझनेस असला वगैरे, तर त्याची एक सुरुवात एक छोट्यापासून होते आणि त्या छोटी गोष्ट एक पुन्हा जाऊन मोठी होते. ओके. सो मला असं वाटतं की कॅपिटलची सुरुवात ही नेहमी छोटी असली पाहिजे. आधी तुम्ही त्यातनं शिका, तुमचं एक माइंडसेट तयार करा, तुमची एक सायकोलॉजी तयार करा आणि जसा जसा तुमचा एक्सपिरियन्स वाढत जाईल तसं तसं तुम्ही तुमचं कॅपिटल ग्रो करा. ओके. सर, आता जसं तुम्ही सांगितलं की पहिली चूक आपण करतो की आपण मोठ्या कॅपिटल पासून सुरुवात करतो, हो, ती आपली पहिली चूक झाली. हो. तर अशा आणखी कुठल्या चुका आहेत की जे नवीन ट्रेडर्स करत असतात? नवीन ट्रेडर्स माझ्या माहितीप्रमाणे जितकं मी ऑब्झर्व केलं आहे ह्या ट्रेडिंग फील्डमध्ये, नवीन ट्रेडर्स काय करतात, ते खूप जास्त ओव्हर ट्रेडिंग करतात. ओव्हर ट्रेडिंग म्हणजे काय, एका दिवशी बसतात, स्क्रीनवरती बसतात आणि म्हणतात की आज मी 10 ते 15 ट्रेड घेणार, 10 ते 15 ट्रेड घेऊन इतका प्रॉफिट करणार. कारण त्यांच्या डोक्यात प्रॉफिट ही एकच गोष्ट असते, त्याच्या मागची प्रोसेस हे कोणीच फॉलो करत नाही. आणि अजून एक जी महत्त्वाची चूक आहे जी मला हायलाईट करायला तुम्हाला आवडेल, की टेलिग्राम्समध्ये काही असे फेक ग्रुप्स असतात, फेक चॅनल्स असतात. ते आज टिप्स देतात लोकांना की आज निफ्टी 300 पॉईंट जाणार किंवा आज बिटकॉईन 1000 पॉईंट मूव्ह होणार, आणि लोक ते ब्लाइंडली हे करतात आणि मार्केट ऑपोजिट रिॲक्ट करतं, दे लॉस देअर मनी. सो त्या अशा फेक चॅनल्सपासून तुम्ही वाचा आणि तुम्ही रिस्क अँड रिवॉर्ड रेशोवरती काम करा. रिस्क अँड रिवॉर्ड रेशो म्हणजे काय, तुम्ही समजा 100 रुपये गुंतवले तर 200 रुपये तुम्ही कमवायचं एक टार्गेट ठेवा आणि 10 रुपये तुम्ही गमवायचं एक टार्गेट ठेवा. म्हणजे तुमचा प्रॉपर रिस्क अँड रिवॉर्ड रेशो असेल तर तुम्ही एक कॅपिटल छान प्रकारे प्रोटेक्ट करू शकता. ओके. आता हे झालं समजा ट्रेडरच्या बाबतीत, पण आता जसं जसं टाइम बदलतोय तसे तसे मेथड्स पण बदलत आहेत. बरोबर आहे. टेक्नॉलॉजी बदलते, आता AI आलेला आहे, बरोबर आहे. अल्गो ट्रेडिंग आलेलं आहे. बरोबर. तर या सगळ्यांकडे तुम्ही कसं पाहता की हे खरंच किती युजफुल आहे? AI अँड अल्गो ट्रेडिंग हे युजफुल आहे, पण ते भविष्य नाही आहे. म्हणजे आजकाल आपण बाकीच्या फील्डमध्ये बघू शकतो की सॉफ्टवेअर्स आले आहेत, बरेच असे ट्रेडिंगचे सॉफ्टवेअर आले आहेत, रोबोट पण आले आहेत जे आपल्याला सिग्नल्स देतात की आपण कुठं बाय केलं पाहिजे, कुठं सेल केलं पाहिजे. पण ह्यामागची एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी मी या 7 वर्षापासून ट्रेडिंग करत आहे, त्यामुळे ही मी तुम्हाला सांगू शकतो की ह्यामागे त्या रोबोटला इमोशन्स नाही आहेत, त्या रोबोटच्या मागे एक सायकोलॉजी नाही आहे. त्यांना जी एक मेथड आपण सॉफ्टवेअरमध्ये त्या प्रोग्राम केली आहे की बाबा मार्केट असं रिॲक्ट करत असेल तर तिथं तुम्ही बाय दिला पाहिजे, सेल दिला पाहिजे. आत्ता मी जितकं ऑब्झर्व केलं आहे किंवा लंडनमध्ये पण आम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये रोबोटिक्स हा एक अल्गो ट्रेडिंगवरती विषय होता, तर त्याच्यामध्ये आम्ही स्वतः रोबोट्स बनवले होते ट्रेडिंग रिलेटेड. तर त्यांचा विनिंग प्रोबॅबिलिटी ही फक्त 50% आहे. का? कारण मार्केटमध्ये नुसतं स्ट्रॅटर्जी इम्पॉर्टंट नाही आहे. रोबोट एक तुम्हाला, तो तुमचा पायलट आहे, तो तुमचा पायलट नाही आहे. म्हणजे आपण जसं गाडीमध्ये जातो, आपण एक कार चालवतो, तर आपल्याला समजा उजवीकडे वळायचं असेल तर आपण एक इंडिकेटर देतो,
इंडिकेटर देतो, ज्याच्याकरून मागच्याला समजतं की आपण वळणार आहोत. बरोबर. सो ही सेम थिंग आहे की बाबा तुम्हाला एक सिग्नल भेटत आहे, पण त्याच्याबरोबर आपण त्याच्या मागं सायकोलॉजी काय, कोणती त्यामध्ये न्यूज येणार आहे का, किंवा त्याच्यामध्ये आपण डिसिप्लिन फॉलो केली पाहिजे असं मला वाटतं. सो रोबोट्स हे भविष्य नाही आहे, कारण ट्रेडिंगमध्ये सायकोलॉजी, स्किल्स, डिसिप्लिन आणि तुमचं माइंडसेट ह्या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे काम करत राहतात. आणि या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस जुळून येतात, इट्स अ गेम ऑफ प्रोबॅबिलिटी. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी जुळून येतात तेव्हा आपल्याला एक चांगला ट्रेड भेटतो. ओके. सो मग लोकांचं असंही म्हणणं असतं की आपण स्वतः जर ट्रेड करायला गेलं हो तर आपण इमोशनली चुका करतो. हो, इमोशन्सवरती आपलं कंट्रोल नाही राहत. पण हे जर आपण समजा ChatGPT असेल किंवा कुठल्याही एका अल्गोच्या माध्यमातून जर केलं तर ते प्रॅक्टिकली म्हणजे वर्कआउट होतं असं लोकांचं म्हणणं आहे. जितकं म्हणजे मी स्वतःचा एक रोबोट बनवला होता ह्या रिलेटेड वगैरे. तर आम्ही म्हणजे आमच्याकडे बरेच मलेशियामधले वगैरे आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये जे आम्हाला शिकवलं जायचं, आमच्याकडे मलेशियावाले ट्रेडर होते, चायनावाले ट्रेडर होते, US वाले होते, इंडियामधनं मी होतो. सो आम्ही हे रोबोट्स प्रत्येक मार्केटवरती टेस्ट केले, बिटकॉइन रिलेटेड वगैरे ह्या सगळ्या मार्केटवरती टेस्ट केले. तर ह्या सगळ्याचा रेशो हा फक्त 50%च आहे. ओके. आणि जरी आपल्याला रोबोट सिग्नल देतं, आपण तिथं बाय पण करतो, पण रोबोट तुम्हाला हे सांगत नाही की एक्झॅक्ट कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही सेल केलं पाहिजे, कुठं तुम्ही थांबलं पाहिजे. कारण रोबोट हा प्रत्येक जसे जसे त्याला सिग्नल्स भेटतात तसे तसे तो बाय सेलचे सिग्नल देतो आणि आपण ओव्हर ट्रेडिंग करत राहतो आणि ओव्हर ट्रेडिंगमध्ये आपण आपलं कॅपिटल ब्लोन अप करतो. बरोबर. सो ही त्याच्या मागची सायकोलॉजी आहे. सो असं मला वाटतं की ते भविष्य आपलं कधीच होऊ शकत नाही, कारण ट्रेडिंग ह्या गेममध्ये माइंडसेट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो मला असं वाटतं की ह्याची प्रोबॅबिलिटी 40-50% आहे. तुम्ही त्याला ॲज अ एक को पायलट, एक सहारा म्हणून तुम्ही एक AI ला किंवा अल्गो ट्रेडिंगला आपल्या सोबत घ्या. ChatGPT विचारा, समजा तुम्हाला एक कन्फर्मेशनसाठी. बट ट्रेड करताना बाकीच्या पण गोष्टी बघा, जसे तुमचं रिस्क अँड रिवॉर्ड रेशो बरोबर बसतोय का, तुमचे पॅटर्न्स बरोबर बसतायत का, तुमचं माइंडसेट बरोबर आहे का, ते ह्या तुमची इमोशनली तुम्ही बरोबर आहात का, ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मी असं म्हणेल की ओव्हर ट्रेडिंग करण्यापेक्षा तुम्ही एकच ट्रेड घ्या दिवसाला, पण तो चांगला घ्या, विचार करून घ्या. आणि ट्रेडिंग ही पहिली गोष्ट अशी आहे की ती आपण डेली नाही करत. डेली मार्केट आपल्याला पैसे देत नाही, ही एक इम्पॉर्टंट गोष्ट मला हायलाईट करावं वाटते. ओके. कारण मार्केटमध्ये त्याचे सेटअप्स असतात, त्याची एक टेक्निकल ॲनालिसिस असतं, त्याचं एक फंडामेंटल ॲनालिसिस असतं. ह्या सगळ्या गोष्टी बघून आपल्याला ट्रेड प्लेस करावा लागतो. ओके. सो रोबोट्स जे असतात, जे रोबोट्स AI वगैरे, जे ChatGPT वगैरे आहे, ते आपल्याला एक बाय सेल सिग्नल एका टेक्निकल ॲनालिसिसवरती देतं, पण त्यामागचं फंडामेंटल ॲनालिसिस असू, त्याच्या मागचे डिसिप्लिन असू, त्याच्यामध्ये रिस्क अँड रिवॉर्ड रेशो असू, हे आपल्याला कधीच ChatGPT असेल किंवा कुठलाही आपण एक रोबोट्स जे असतो जे सिग्नल देतात ते आपल्याला सांगत नाही. ते आपल्याला आपलं शिकायचं आहे. ओके. ओके. आता जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही लंडनला होतात, तुम्हाला इंटरनॅशनल लेवलचा एक्सपोजर आहे, बरोबर. तर थोडंसं म्हणजे इंडियन मार्केट बद्दल तर बरेच लोक बोलत असतात, पण मला थोडंसं US मार्केट असेल, फॉरेक्स ट्रेडिंग असेल किंवा अशा आणखी कुठल्या गोष्टी आहेत की ज्या भारतीय लोक एक्सप्लोर करू शकतात? भारतीय लोक, मला असं वाटतं की US मार्केटमध्ये आता त्यांनी सक्रिय होण्यासाठी सुरुवात केली पाहिजे. कारण इंडियन मार्केट आहे एक, इट्स अ डेव्हलपिंग कंट्री, हे खूप जास्त एक चांगलं मार्केट आहे. पण आपण समजा S&P 500 जे US मार्केटचे जे इंडेक्स आहेत, किंवा आपण समजा क्रिप्टोज आणि फॉरेक्समध्ये गेलं, तर आता आपण गोल्ड बघितलं, बिटकॉइन बघितलं, तर हे जवळपास आपण त्याच्यामध्ये एक प्रॉपर ट्रेडिंग केली तर आपल्याला एक इयरली 15 to 18% आपल्याला एक रिटर्न आपल्या कॅपिटलवरती भेटू शकतो, जर तुम्ही ट्रेडिंग न करता फक्त चांगल्या क्वालिटी स्टॉक्समध्ये आपण इन्व्हेस्ट केले तर. फॉर एक्झाम्पल, आता US मार्केटमध्ये खूप जायंट्स कंपनी आहेत, जशी की ॲपल झालं, ॲमेझॉन झालं, मायक्रोसॉफ्ट झालं. ह्या कंपन्यांमध्ये तुम्ही तुमचे $1000 वगैरे जरी तुम्ही इन्व्हेस्ट करून ठेवून दिलं, तरी ह्या कंपन्यांचं असा एक पास्ट आहे की ह्या कंपन्या आपल्याला ॲटलिस्ट 10% तर रिटर्न देतात, बट मार्केट चांगलं असेल तर जास्त देखील देतात. सो एक क्वालिटी स्टॉक्स आपण US मार्केटमध्ये निवडले पाहिजेत आणि त्यानुसार आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगसाठी तरी इंडियन लोकांनी US मार्केटमध्ये गेलं पाहिजे. ओके. पण सध्याची इंटरनॅशनल लेवलला कंडिशन चालू आहे, ट्रम्प बाबांनी जे काही रोजच्या रोज काहीतरी नवीन बातम्या आपल्याला येत असतात त्याच्याबद्दल, तर सध्या काय वाटतं तुम्हाला की इन्व्हेस्ट करावं की नाही करावं? इन्व्हेस्ट करायला एक टायमिंगची खूप जास्त
गरज असते. आणि तो टायमिंग आपल्याला कधी कळतो, जो त्या मार्केटमध्ये रोज जो मार्केट बघतो ना, त्याला ती टायमिंग बरोबर समजलेली असते की बाबा कधी कोणती गोष्ट बाय करावी, कधी कोणती गोष्ट सेल करावी. ह्या ज्या न्यूज वगैरे असतात, समजा आता आपला कोरोनाचा काळ होता इंडियामध्ये आणि अख्ख्या वर्ल्डमध्ये हा कोरोना आला होता, त्यावेळेस सगळे इंडेक्स सगळं डाऊन होतं. पण तिथं ज्या लोकांनी पुन्हा बाय केलं असेल हिमतीने, आज पुन्हा ते एक 40 to 50% रिटर्नच्या वरती हे सगळे आज लोक आहेत. सो हे जे न्यूज येतात ना, तर मला असं वाटतं की हे बाईंग ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि मी खूप हॅपी होतो अशा कुठल्या न्यूज आली की, किंवा जेव्हा पडतं ना, आता समजा माझ्याकडे ऑलरेडी ॲपलचा स्टॉक असेल, तो खूप हाय लेवलला असेल. फॉर एक्झाम्पल आपण मानून चालू की $200 तो माझा स्टॉक आहे, म्हणजे 18,000 रुपयाला तो माझ्याकडे एक शेअर आहे एक्झाम्पल. आणि एक न्यूज आली, तो 14,000ला आला. मला तो बाय करायला खूप आवडतो, कारण ते एक ॲव्हरेजिंग होतं आणि माझ्याकडे स्वस्तामध्ये मला ती गोष्ट भेटते. आणि ज्यावेळेस हा पॅनिक सगळा निघून जातो, न्यूजचा ज्यावेळेस इम्पॅक्ट निघून जातो, तेव्हा ते पुन्हा वाढायला सुरुवात करतो. हा म्हणजे एक फायदेशीर एक फायदेशीर गोष्ट आहे ही. सो लोकांनी न्यूजला पॅनिक नाही झालं पाहिजे की गडगडतं. ह्याचा अर्थ असा नाही की आपण सगळं विकलं पाहिजे. इट्स युअर बाईंग ऑपॉर्च्युनिटी. किंवा तुमच्याकडे ऑलरेडी कोणता स्टॉक असेल तर ती एक ॲव्हरेज ऑपॉर्च्युनिटी आहे. फक्त कंडिशन एक आहे की चांगले स्टॉक्स निवडा. तुमच्याकडे चांगले कंपनीचे चांगले स्टॉक्स असतील, ते तुम्हाला नक्कीच फायद्यात ठेवतील. ओके. पण मग इथं आणखी एक मुद्दा येतो की जर समजा आता US मार्केटमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची तर आपल्याला भरपूर सारा पैसा लागणार आहे. बरोबर. पण मग काही लोक असे असतात की ज्यांच्याकडे स्किल असतं पण पैसे नसतात. ओके. तर ते सुद्धा शेअर मार्केटमधून पैसे कमावू शकतात का? एक्झॅक्टली. आता एक आय डोंट नो किती लोकांना माहिती आहे, पण एक प्रॉप फंड्स म्हणून एक कन्सेप्ट आहे. तर प्रॉप फंड्स म्हणजे काय असतं की तुमच्याकडे स्किल आहे, तुम्ही शेअर मार्केट तुम्हाला खूप जास्त चांगल्या प्रकारे येतं, तुम्हाला ट्रेडिंग खूप जास्त चांगल्या प्रकारे येतं, एक स्किल तुम्ही चांगलं डेव्हलप केलं, पण तुमच्याकडे पैसे नाही आहेत. तर हे प्रॉप फंड्स काय करतात की तुम्हाला कमी पैशामध्ये एक चॅलेंज देतात करायला, आणि ते चॅलेंज जर तुम्ही पास केले तर तुम्हाला ते त्यांचे पैसे देतात इन्व्हेस्ट करण्यासाठी. सो हा एक कन्सेप्ट आता खूप जास्त बूमिंग आहे आणि खूप जास्त असे वेबसाईट्स आहेत ज्याच्यामध्ये आपण फॉर एक्झाम्पल एक 10 ते 12,000 रुपये आपल्याकडे असतील तर 10 ते 12,000 रुपयाचं आपण एक चॅलेंज घेऊ शकतो. त्या चॅलेंजमध्ये आपल्याला काही स्टेप्स देतात ते, आणि हे चॅलेंज पास करणं सोपी गोष्ट नाही आहे, कारण ते लोक स्वतः कंपनीचा पैसा तुम्हाला देणार आहेत आणि ते थोडे मोठे देत नाहीत. 10,000 रुपयामध्ये ते जवळपास 1 कोटीपर्यंतचं कॅपिटल देतात. 50,000 रुपयामध्ये ते जवळपास 5 कोटीपर्यंत त्यांचं स्वतःचं कॅपिटल देतात. आता ह्याच्यामध्ये कंडिशन्स काय आहेत, समजा आता मी कुठल्या प्रॉप फंडच्या वेबसाईटमध्ये गेलो आणि प्रॉप फंड्सचं आपण चेक केलं की बाबा आता माझ्याकडे 10,000 रुपये आहेत, त्याच्यामध्ये मी इन्व्हेस्ट केले म्हणजे मी ती चॅलेंज घेतली. त्यांची एक प्रोसेस असते. स्टेप नंबर 1 काय आहे की तुम्ही एक चॅलेंज त्यांची पास करा. ते चॅलेंजमध्ये काय असतं की आधी ते सुरुवातीला त्यांचं एक डेमो अकाउंट देतात. 10,000 रुपयामध्ये समजा तुम्हाला ते 1 कोटीचं कॅपिटल देणार आहे तर 1 कोटीचं ते डेमो अकाउंट देतात. त्या डेमो अकाउंटमध्ये तुम्हाला त्यांच्या स्टेजेस पास करायच्या आहेत. तर त्या स्टेजेस कोणती गोष्ट असते की बाबा 1 कोटीच्या कॅपिटलमध्ये तुम्ही $1,000 मिळवून दाखवा. आणि $1,000 मिळवणं ही सोपी गोष्ट नाही आहे, कारण आपण ट्रेडिंग करतोय आणि ट्रेडिंगमध्ये एखादा जरी ट्रेड चुकला तरी तुमचा तो लॉस होऊन जातो. ते तुमची चॅलेंज तिथं संपली. त्यामुळं मी जसं सुरुवातीला मेन्शन केलं की तुम्हाला एक स्टडी केला पाहिजे. जर तुम्ही ही प्रॉपर स्टडी आपण केली आणि ह्या चॅलेंज थ्रू आपण गेलो तर आज खूप लोक असे मी बघितले ज्यांच्याकडे मिलियन्समध्ये कंपनीचे कॅपिटल्स आहेत, आणि त्या कंपनीच्या कॅपिटल्सवरती आज ते आरामात, सपोज एक मानून चला की 1 कोटीचं तुमच्याकडे कॅपिटल आहे, 10% ते आरामात त्या 1 कोटीच्या कॅपिटलवरती काढतात. 1 लाख रुपये ते लोक कमवतात, 10 लाख रुपये आरामात कमवतात. पण मग हे जे तुम्ही सांगितलं की प्रॉप फंड्स ना, तर याच्याबद्दल आणखी अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या लोकांनी म्हणजे लक्षात ठेवल्या पाहिजे, किंवा असं फ्रॉड वगैरे तर नाही आहे ना हे सगळं? आता इंडियामध्ये मी अशा बऱ्याच गोष्टी बघितल्या आहेत की ज्या फ्रॉड्स होत आहेत. बट आपण समजा कुठल्या प्रॉप फंड्समध्ये आपण समजा रजिस्ट्रेशन करणार असू, पहिली गोष्ट अशी कोणती गोष्ट बघू नका जे तुम्हाला तुमच्या पैशावरती लगेच त्यांचं रिअल अकाउंट ट्रेड करायला देणार आहेत, ते म्हणजे तुमचे पैसे गेले. कोणतीही प्रॉप फंड्स त्याचे एकदा डिस्क्लेमर वाचा की त्याच्यामध्ये आधी ते चॅलेंजेस करायला लावतात. तुम्ही ज्यावेळेस चॅलेंज पास होतात त्यावेळेसच तुम्हाला त्यांचं MT5चं एक रिअल अकाउंट भेटतं. जसं आपल्याकडे MT5 म्हणजे काय असतं, जसं आपल्याकडे इंडियामध्ये सेबी आहे, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया,
तसं प्रॉप फंडसाठी MT असतं, मेटा ट्रेडर प्लॅटफॉर्म. सो त्याच्यामध्ये ते मेटा ट्रेडरचं आपल्याला रिअल अकाउंट देतात, त्याच्यामध्ये त्यांचे रिअल पैसे असतात. ओके. आणि त्याच्या आधी ते आपल्याला मेटा ट्रेडरचं डेमो अकाउंट देतात, ज्याच्यामध्ये आपल्याला चॅलेंज पास करावी लागते. सो ह्या फ्रॉडपासून वाचण्यासाठी आधी ते बघा की ते मी असं पण वाचलेलं आहे काही ठिकाणी की ते म्हणतात की तुम्ही इन्व्हेस्ट करा, म्हणजे तुम्ही चॅलेंज घ्या आणि चॅलेंजला तुम्ही विदाऊट चॅलेंज देखील, म्हणजे तुम्ही पैसे 10,000 टाका, विदाऊट चॅलेंज देखील आम्ही तुम्हाला रिअल अकाउंट देऊ. सो ते फेक्स आहेत. जे रिअल आहेत ते तुम्हाला चॅलेंज पास करवणार, तुमचा मुलाखत घेणार, तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट देणार आणि त्याच्यानंतर तुमची रिअल ट्रेडिंग त्याच्या थ्रू चालू होऊन जाणार. ओके. पण मग जे आपण ट्रेडिंग करतो समजा, बरोबर, प्रॉप फंड्स थ्रू, हो, तर ते फॉरेक्स मध्ये करतो का? आणि इंडियातले लोक ते किती चांगल्या पद्धतीने करू शकतात, म्हणजे खरंच ते लिगली करू शकतात का या सगळ्या गोष्टी? हो, लिगल साईड आपल्याला त्याच्यामध्ये त्याचे कंप्लायन्स बघावे लागतील की बाबा तुम्ही प्रॉप फंड्स थ्रू जे काही तुमचे विड्रॉल्स घेणार आहात ते तुम्ही लिगली तुमच्या INR मध्ये घेऊ शकता का? कारण आत्तापर्यंत अशी प्रॉप फंड नाही आहे जी आपल्याला इंडियन अकाउंटमध्ये ट्रेडिंग करू देते. सो आपण जे काही मनी डिपॉझिट करतो ते ॲटोमॅटिकली डॉलर्समध्ये कन्वर्ट होतात, ते आपल्याला डॉलर्सचंच रिअल अकाउंट देतात आणि तुमचा जो पे आउट येतो तो INR मध्ये येतो. सो आपल्याला त्याचे कंप्लायन्सेस वाचणं खूप जास्त गरजेचं आहे की बाबा असा कुठला प्रॉप फंड आहे किंवा अशी कुठली वेबसाईट आहे जी आपल्याला जे आपले विड्रॉल्स आहेत ते INR मध्ये आपण प्रॉपर पद्धतीने घेऊ शकू. ओके. हां, सो आपल्याला ती गोष्ट बघणं खूप जास्त गरजेचं आहे. ओके. आणि अशा कुठल्या साईट्स तुम्ही सांगू शकतात का प्रॉप फंडच्या ज्या तुमच्यामध्ये ट्रस्टवर्दी आहेत की आपण त्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो? हो, ज्या ट्रस्टवर्दी आहेत आणि ज्या मी स्वतः करतो ती म्हणजे एक FTMO म्हणून एक साईट आहे. FTMO जी की वर्ल्ड वाईड फेमस आहे. सो त्या साईट थ्रू तुम्ही समजा तुमचे चॅलेंजेस पास आउट केले वगैरे तर तुम्ही तुम्हाला एक इन्कम सोर्स तयार होऊ शकतो. पण जसं मी म्हटलं, चॅलेंज पास करणं इझी गोष्ट नाही आहे, त्यासाठी तुम्हाला ती गोष्ट शिकावी लागणार आहे. एज्युकेशन त्या गोष्टीबाबतीचं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ते प्रॉप फंड्स म्हणजे अशी गोष्ट आहे ना, तिथं तुम्ही हिरो नाही बनू शकत. तिथं एक तुम्हाला बोरिंग प्रकारची ट्रेडिंग करायची आहे, तुम्हाला एका बोरिंग प्रोसेसने जायचं आहे. कारण कोणीही आपलं कॅपिटल का देईल आपल्याला ट्रेड करायला? जर तुमच्याकडे तुमचं स्किल असेल तरच तुम्हाला ते कॅपिटल भेटेल. तर ती एक बोरिंग प्रोसेस आहे की बाबा स्टेज 1ला इतके आपण प्रॉफिट त्यांना करून दाखवायचा, स्टेज 2ला इतका करून दाखवायचा, स्टेज 3ला असं असतं आणि त्याच्यामध्ये तुमचा रिस्क रिवॉर्ड बघितला जातो, तुमची डिसिप्लिन बघितली जाते, तुम्ही कशा प्रकारे ट्रेड प्लेस करताय, तुमचं मनी मॅनेजमेंट कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. त्यावरती तुमचा एक इंटरव्ह्यू होतो, त्यावरती तुम्हाला सर्टिफिकेशन भेटतं आणि मग तुम्हाला कंपनी त्यांचं कॅपिटल देतं. आणि कंपनीचं कॅपिटल भेटलं म्हणजे असं नाही की आपण कसंही त्याला ट्रेड करू शकतो. त्याचे पण काही रूल्स असतात की बाबा कंपनीचं कॅपिटल भेटल्यावरती आपण किती पर्सेंटेजची रिस्क घेऊ शकतो. 10% ही आपल्याला मॅक्सिमम अलाउड असतं. समजा आपल्याला त्यांनी 1 लाख USD म्हणजे ऑलमोस्ट 1 CRचं कॅपिटल दिलं तर त्याच्यावरती एक 10%ची आपल्याला ते एक मॅक्सिमम अलाउड करतात की बाबा त्याच्या खाली तुमचं अकाउंट येऊ देऊ नका, अदरवाईज आम्हाला बंद करावं लागेल. सो आणि ते 10% येणं ही त्यासाठी खूप जास्त अभ्यास पाहिजे. त्यासाठी तुम्ही टेक्निकली, फंडामेंटली, तुमच्या सायकोलॉजिकली तुम्ही स्ट्रॉंग पाहिजे. त्यावेळेसच तुम्ही एक 10 ते 12% माझ्या माहितीप्रमाणे, जितकं मी लोकांना फॉरेन पण एक्सपोजर जो मला आहे, जे माझे पण मित्र करतात, मी स्वतः फंडेड अकाउंट्समधनं ट्रेडिंग करतो. सो एक 10 ते 12% आपण त्या अकाउंट्सवरनं महिन्याला कमवू शकतो. ओके. पण मग जसं तुम्ही सांगितलं की हे चॅलेंजेस कम्प्लीट करणं खूप जास्त अवघड असतं. हो. तर ते का असतं आणि लोक अशा कुठल्या मेजर चुका करत असतात त्याच्यामध्ये? ते अवघड असतं कारण शिस्तीमध्ये करावं लागतं ना. कारण आपण जे बघतो की इंडियामध्ये आपण जे निफ्टी, सेन्सेक्स जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व करा, जे लोक फ्युचर आणि ऑप्शन्स करतात, उठतात, बघतात, अरे वरती चाललंय, लगेच कॉल बाय करतात, मार्केट खाली येतं, पैसा लूज करतात. खाली डाऊन चाललंय, पुट बाय करून टाकतात, मार्केट परत अप जातं आणि पैसा लूज करून टाकतात. सो फंडेड अकाउंट्समध्ये ह्या गोष्टी नाही चालत. तुम्हाला तिथं ओव्हर ट्रेडिंग करून नाही चालणार की बाबा तुम्ही दिवसाला 10 ते 15 ट्रेड हे प्लेस नाही करू शकत. तुम्ही 1 ते 2 ट्रेड प्लेस करू शकतात, ज्याच्यामध्ये ते तुम्हाला प्रॉपर करायचे. म्हणजे तुम्ही डाऊन जात आला, तुम्ही 10% तुमचं अकाउंट समजा खाली गेलं तर तुमचे पैसे गेले, म्हणजे कंपनीचा लॉस येतो. तुमचे 10,000 गेले पण त्यांना त्यांच्या 1 कोटीमधनं जातात ना ते. सो त्यामुळं ते अकाउंट्स भेटण्यासाठी जी प्रोसेस आहे ना ती हार्ड आहे.
आणि ती तुम्ही अचीव कधी करू शकता, जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी डिसिप्लिननी शिकणार. माझं नेहमी तेच सांगणं आहे की तुम्ही कोणतंही मार्केट घ्या, तुम्ही इंडियन मार्केट घ्या, तुम्ही फॉरेक्स मार्केट घ्या, तुम्ही क्रिप्टोज मार्केट घ्या, तुम्ही US मार्केट घ्या, पहिली गोष्ट त्या मार्केटचा थरली अभ्यास करा. थरली अभ्यास करून 3 ते 6 महिने विदाऊट एनी इन्व्हेस्टमेंट त्या गोष्टी प्रॅक्टिस करा, ऑब्झर्व करा की कॅन्डल कशा मूव्ह होत आहेत, कोणत्या न्यूजचा इम्पॅक्ट कसा होतो, चार्ट कसे असतात, कोणती कंपनी कसं बिहेवियर करते, ह्या गोष्टीचा तुम्ही आधी अभ्यास करा आणि त्याच्यानंतर तुम्ही छोट्या कॅपिटलनी सुरुवात करा. ओके. पण मग ते म्हणजे जे प्रॉप फंड्सचं तुम्ही सांगितलं, हो, त्याच्यामध्ये एक गोष्ट चांगली की आपल्याला थोडंसं म्हणजे सवय लागत असेल, सवय लागते, डिसिप्लिन लागत असेल की आपल्याला माहिती असतं की या गोष्टींच्या बाहेर आपल्याला ट्रेड करायचं एक शिस्तीचा ट्रेडर आपण म्हणतो की तो ज्याच्याकडे प्रॉप फंडचं जे अकाउंट आहे ना, ज्यांनी ते चॅलेंजेस पास आउट केलेले आहेत, तो मी म्हणेल की तो एक शिस्तवाला ट्रेडर आहे, शिस्तबद्ध ट्रेडर आहे. त्याची डिसिप्लिन चांगली आहे, त्याची सायकोलॉजी चांगली आहे, त्याची रिस्क मॅनेजमेंट चांगली आहे आणि त्याला थरली सगळ्या मार्केट्सबद्दल नॉलेज आहे. आणि त्या गोष्टी मग बाकीच्या मार्केटमध्ये पण यूज होतीलच. समजा तुम्ही समजा आपण एक कार चालवायला शिकलो की आपल्याला सगळ्या कार येतात, फक्त थोडंसं स्टेअरिंगचं मॅनेजमेंट आपल्याला समजलं पाहिजे. दॅट्स इट. की तुम्ही कोणतंही एक मार्केट घ्या, त्याचा थरली तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला सगळे मार्केट येणार. ओके. इम्पॉर्टंट काय आहे की तुम्ही टेक्निकल आणि त्याचा फंडामेंटल अभ्यास करा. अर्ध्या गोष्टी तर टेक्निकल वरतीच होतात, म्हणजे तुम्ही तुमचे कॅन्डलस्टिक्स पॅटर्न असतील, तुमचे चार्ट पॅटर्न असतील, तुमचा एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजेस असतील किंवा काही इंडेक्सेस असतील, तर पोझिशन सायझिंग कशी करायची, लिक्विडिटी मॅनेज कशी करायची, ह्या गोष्टी तुम्ही कोणत्याही एका मार्केटमध्ये शिकलात तर तुम्हाला सगळे मार्केट जमणार. ओके. तर ओंकार सर, आणखी काही टिप्स द्या ना की जर फंडेड अकाउंटमध्ये जर एखाद्याला ट्रेडिंग करायची असेल तर त्याने आणखी कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? सगळ्यात इम्पॉर्टंट एक गोष्टीची त्यांनी काळजी घेतली पाहिजे, त्यामुळे ती ही आहे की स्ट्रॅटर्जीपेक्षा त्यांनी रिस्क मॅनेजमेंटवरती भर दिला पाहिजे. ओके. रिस्क मॅनेजमेंट इज ऑलवेज ग्रेटर दॅन युअर स्ट्रॅटर्जी. कारण एक रेशिओ आहे की समजा तुमची कितीही चांगली स्ट्रॅटर्जी असेल पण तुमची रिस्क मॅनेजमेंट प्रॉपर नसेल तर रिस्क मॅनेजमेंटमध्ये काय येतं की तुम्ही किती ट्रेड प्लेस करताय, तुम्ही ओव्हर ट्रेडिंग करताय का, तुम्ही स्टॉप लॉस लावताय की नाही. काही ट्रेडर असे असतात की इतके कॉन्फिडंट असतात की ट्रेड प्लेस करता स्टॉप लॉस लावत नाही, त्यांना इतका विश्वास असतो की माझं जे ट्रेड आहे तो टार्गेट हिट करणार. तशा तुम्ही चुका करू नका. तर कितीही चांगली स्ट्रॅटर्जी असेल आणि तुमची रिस्क मॅनेजमेंट प्रॉपर नसेल तर तुम्ही तिथं लूज करणार. ओके. आणि तुमची स्ट्रॅटर्जी थोडी खराब जरी असेल, तुम्ही प्रॉपर रिस्क मॅनेजमेंटवरती असेल तर तुम्ही विन होणार. ओके. तर ही खूप इम्पॉर्टंट टिप मला तुम्हाला द्यायला आवडेल फंडेड अकाउंट रिलेटेड. ओके. पण मग इथं हा पण प्रश्न येतो की जर आपण फंडेड अकाउंटमध्ये जर ट्रेडिंग करतोय तर मग आपलं जे कॅपिटल आहे प्रोटेक्ट करायचं की प्रॉफिटच्या मागे लागायचं? ऑलवेज प्रोटेक्ट युअर कॅपिटल. ओके. कॅपिटल इज ब्लड ऑफ युअर कंपनी, ब्लड ऑफ युअर बिझनेस. त्यामुळे कधी पण प्रॉफिट हा खूप नंतरची गोष्ट आहे. तुम्ही प्रोसेस फॉलो करा. तुम्ही ज्यावेळेस एखादी प्रोसेस फॉलो करता ना त्यावेळेस तुम्हाला ते कॅपिटल वाढत राहतं, तुम्हाला प्रॉफिट भेटत राहतो. त्यामुळे ऑलवेज जेव्हा कोणतीही पोझिशन असू, म्हणजे कोणताही आपण ट्रेड प्लेस करतोय त्याच्यामध्ये प्रॉपर स्टॉप लॉस लावणं, प्रॉपर एक टार्गेट सेट करणं, त्याच्या थ्रू सगळ्या प्रोबॅबिलिटीज कॅल्क्युलेट करणं, त्याचं टेक्निकल ॲनालिसिस करणं, त्याचं फंडामेंटल ॲनालिसिस करणं, ह्या सगळ्या गोष्टी आधी आपण सर्वप्रथम ह्या बघितल्या पाहिजेत आणि त्याच्यानुसारच आपण ट्रेड घेतला पाहिजे. प्रॉफिट हा तुम्ही एखादी प्रोसेस चांगली फॉलो केली तर तुम्हाला प्रॉफिट हा भेटणारच भेटणार. ओके. त्यामुळे प्रॉफिट हा महत्त्वाचा कधीच नाही आहे, तुमच्यासाठी कॅपिटल हे महत्त्वाचं आहे. उद्या सपोज की आपण एक मोठा ट्रेड घेतला आणि त्यात आपण सगळं कॅपिटल लूज करून टाकलं, नंतर कसा प्रॉफिट काढणार? ओके. तुम्ही लूज आहेत ना ऑलरेडी. त्यामुळे ऑलवेज 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 फोकस ऑन प्रोसेस. ओके. हे सगळ्या गोष्टी मिळणार. पण मग इंडियन मार्केटमध्ये कसं ट्रेडर्स लोक म्हणजे वेगवेगळ्या टेक्निक्स वापरत असतात, जसं की कोणी स्विंग ट्रेडिंग करत असतं, कोणी स्कॅल्पिंग करत असतं, आणखी प्रत्येकाची वेगळी स्ट्रॅटेजी असते. तर या सगळ्या गोष्टींपैकी अशा कुठल्या गोष्टी आपल्याला फंडेड अकाउंट्समध्ये जास्त सक्सेसफुल ठरतात? माझ्या माहितीप्रमाणे फंडेड अकाउंट्समध्ये इंट्राडे ट्रेडिंग ही आपल्याला खूप जास्त सक्सेस देते. स्कॅल्पिंग काय असतं? स्कॅल्पिंग म्हणजे तुम्ही प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक सेकंदाला ट्रेड प्लेस करताय, ट्रेड क्लोज करताय, ट्रेड प्लेस करताय. हे खूप हाय रिस्की आहे, कारण ज्यावेळेस आपण दुसऱ्यांच्या कॅपिटलवरती ट्रेड करतो, फंडेड अकाउंट्स म्हणजे काय, आपल्याला ती एक पर्टिक्युलर कंपनी आपल्याला ते कॅपिटल देते, तर त्यांचे ते काही रूल्स आहेत की बाबा तुम्ही
लगेच बाय सेल त्यांना ते तुमच्या अकाउंट्सला ऑब्झर्व करत राहतात की बाबा ह्याचं रिस्क मॅनेजमेंट प्रॉपर आहे की नाही. आणि एखादा समजा स्कॅल्प ट्रेड तुम्ही समजा बाय केला, त्याच वेळेला कोणती न्यूज आली किंवा त्याच वेळेला कोणती रिॲक्शन आली आणि तुमच्या ऑपोजिट मार्केट गेलं तर तुम्ही सगळं तुमचं कॅपिटल ब्लोन अप करून राहणार आहात. सो स्विंग ट्रेडिंग पण मला असं वाटतं, स्विंग म्हणजे काय असतं आपण सर्वप्रथम ते सांगू. स्विंग म्हणजे तुम्ही आज घेतलं 2-3 दिवसांनी विकलं किंवा आज घेतलं महिन्याभरानंतर विकलं, पण 2 ते 3 दिवसामध्ये रात्रभरातनं कोणती कंडिशन मार्केटमध्ये निर्माण होते हे आपल्याला माहिती नाहीये. बरोबर आहे. सपोज आता फॉर एक्झाम्पल निफ्टीमध्ये समजा मी एक कॉल घेतला की बाबा वरच्या साईडला जाणार आहे आणि मी तो कॉल सोडून दिला आणि रात्रीतनं US मार्केटमध्ये समजा कोणती गोष्ट घडली तर दुसऱ्या दिवशी काय होणार, मार्केट आपलं पडणार, बरोबर, काहीतरी एक रिॲक्शन येणार, त्यामध्ये तुमचा लॉस होऊन जाणार. सो स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय, आपण ते होल्ड करायचं. तर मला असं वाटतं की इन्स्टेड ऑफ होल्डिंग तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करा, दिवसभर बसा, एकच ट्रेड घ्या पण चांगला घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही विनिंगमध्ये पण राहताल, तुमचं कॅपिटल पण प्रोटेक्ट होईल आणि हळूहळू तुम्ही प्रॉफिट रेशिओ सुद्धा बनवणार तुमचा. ओके, एकदम व्यवस्थित पद्धतीने तुम्ही समजून सांगितलंय, त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. आणि आणखी एक गोष्ट मला परत विचारावीशी वाटते की आणखी कुठले असे रेड फ्लॅग्स आहेत जे आपण ओळखले पाहिजे फंडेड ट्रेडिंगच्या बाबतीत? कारण कसं आहे ना की एखादी कंपनी जर आपल्याला पैसे देते, बरोबर आहे, तर ते एवढं सोपं नसेल, एवढं सोपं नाही. त्याच्याच रिलेटेड काही फ्रॉड्स पण मार्केटमध्ये चालू असतील, तर अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या लोकांनी त्याच्यापासून अवेअर राहिलं पाहिजे? खूप जास्त फ्रॉड्स चालू आहेत, म्हणजे एक नाही, असे असंख्य फ्रॉड्स चालू आहेत. सर्वात पहिले तुम्ही ज्या कंट्रीमधनं, म्हणजे हे जे फंडेड ट्रेडिंग अकाउंट असतात हे तुम्ही ऑल ओव्हर द वर्ल्ड कुठूनही करू शकता आणि ते तुम्हाला तुमच्या कंट्रीमध्ये जिथं तुम्ही ज्या देशाचे तुम्ही नागरिक आहात त्या देशाच्या करन्सीमध्ये ते तुम्हाला विड्रॉल्स देतं. तर सर्वात प्रथम ही गोष्ट बघा की तुम्ही तुमच्या कम्प्लायन्सला बसताय की नाही, की तुमच्या ते जे विड्रॉल्स येणार आहेत हे लिगल आहे की नाही, ह्या गोष्टी तुम्ही बघा. आणि काही रेड फ्लॅग्स असतात की प्रॉफिट रेशिओ हा अनलिमिटेड असेल किंवा जसं मी आधी बोललो की 10% विड्रॉ, म्हणजे तुम्ही 10% जरी लूज केलं तरी तुमचं अकाउंट आम्ही बंद करणार नाही वगैरे. हे जे फेक जे प्रॉमिसेस असतात त्यापासून तुम्ही वाचा. आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे की बरेच असे इन्फ्लुएन्सर आहेत ज्या लोकांना पेड केलं जातं की बाबा तुम्ही ह्या फंडेड अकाउंटबद्दल बोला आणि ते जितके तुम्ही लोक येताल त्याच्यावरती आम्ही तुम्हाला कमिशन्स देऊ वगैरे वगैरे. तर कोणत्याही इन्फ्लुएन्सच्या तुम्ही नादी लागू नकात. तुम्ही तुमच्या वेबसाईटवरती जा, त्या वेबसाईटवरती कंप्लायन्स सकट सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या असतात, त्यांचा परफॉर्मन्स मेन्शन केलेला असतो, ही कंपनी लिगल आहे की नाही हे तिथं लिहिलेलं असतं की ही सर्टिफाईड आहे की नाही. म्हणजे समजा आपण इंडियामध्ये करतोय तर इंडियामध्ये ह्या गोष्टी चालतील की नाही, ह्या सगळ्या गोष्टी तिथं मेन्शन केलेल्या असतात की कोणत्या कोणत्या कंट्रीजमध्ये तुम्ही विड्रॉवल घेऊ शकता. सो तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःहून वाचा. कोणावरती तुम्ही भरोशावरती तुम्ही राहू नका की बाबा हा बोलला हे म्हणून मी ते करतोय, तसं करू नका. तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित वाचा आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही हे इन्व्हेस्ट करू शकता. आणि इवन जरी तुम्ही चॅलेंजला आपण पास आउट झालो वगैरे तरी ते तुमचा इंटरव्ह्यू घेतात, तर तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा त्यांना विचारू शकता. समजा तुम्हाला काही गोष्टी कळायला नाहीत की बाबा हे कंप्लायन्स कसं असणार वगैरे वगैरे, ह्या गोष्टी तुम्हाला कळायला नाहीत तर तुम्ही त्या पर्सनला सुद्धा विचारू शकता जो त्यांचा असतो कंपनीचा की बाबा ह्या गोष्टी चालतील की नाही. ओके. आणि असतात आणि चांगल्या पण गोष्टी असतात ज्याच्या थ्रू आपण, म्हणजे चांगले सुद्धा फंडेड अकाउंट्स आहेत, चांगल्या प्रॉप फंड्स आहेत जे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे गाईड करतात की बाबा तुम्ही करू शकता की नाही. जर तुम्ही INR मध्ये विड्रॉल नाही तर तुम्ही कशामध्ये विड्रॉल घेऊ शकता, अजून कोणती मेथड आहे ज्याच्या थ्रू तुम्ही हे पैसे यूज करू शकता. सो हे सगळ्या गोष्टी ते आपल्याला सांगतात. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण वाचणं, जसं ट्रस्टेड हा म्हणजे त्याचे काही नाव सांगा ना, की जसं तुम्ही ऑलरेडी सांगितलेलं आहे. मी एकच सांगेल की FTMO जो आहे ना तो मी स्वतः यूज केलेला आहे, मी बाकीचे प्लॅटफॉर्म्स हे यूज नाही केले. ओके. सो मला एवढं तरी FTMO हा ट्रस्टेड आहे. ओके. आणि मी ज्यावेळेस UK ला गेलो होतो तेव्हा UK मध्ये मला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या की लंडन मध्ये हे लोक करतात हे मला तिथं जाऊन समजलं की बाबा ही पण गोष्ट आहे. तर आणि किती भारी गोष्ट आहे, आणि किती भारी गोष्ट आहे की कंपनी स्वतः आपल्याला पैसे देईल. एक्झॅक्टली.
सो कंपनीच्या पैशांवरती ट्रेड करायची मजा वेगळी आहे, कारण लॉस त्यांचा आहे आणि आपण एक खूप मिनिमम अमाऊंट त्याच्यामध्ये आपण टाकलेली असते त्या चॅलेंजसाठी. आपण चॅलेंज पासआउट केलेलं असतं, म्हणजे आपण 10,000 रुपयामध्ये आपण 1 कोटीच्या अमाऊंटवरती आपण ट्रेड करतोय. आणि स्वतः जरी ट्रेड केला तरी ते 10,000 रुपये लॉस व्हायचे चान्सेस असतात. तुमचे फक्त 10,000चा लॉस आहे, त्यांचा 10% तुम्ही ते रेशो मोडला, तुमचा अकाउंट बंद होणार. ती त्यांची काळजी. तुमचे किती गेले? फक्त 10,000 गेले. आणि त्याच्यामध्येही तुम्ही समजा 1-2 पे आउट त्यांचे घेतलेले असतील, 1-2 महिन्याचं समजा तुम्ही चांगला प्रॉफिट केलेला असेल, तर हे 10,000 तुमचे ऑलरेडी रिकव्हर आहेत. बरोबर. त्यामुळे तुम्हाला भीतीची काहीच कारण नाही आहे. तुम्ही खूप एक छोटी अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे, त्याच्यावरती तुम्हाला खूप मोठं कॅपिटल भेटतं. त्या मोठ्या कॅपिटलवरती तुम्ही ट्रेड करताय. दॅट्स इट. ओके. आता आमच्या सगळ्या ऑडियन्सच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की तुमची जर्नी कशी होती आणि आजपर्यंत तुम्ही किती पैसे कमवले त्यातून? सो माझी जर्नी लंडनला जायच्या आधी मी इंडियन मार्केटमध्ये ट्रेड करायचो आणि साईड बाय साईड मला US मार्केटबद्दल समजल्या होत्या गोष्टी की असं कशा करायचं वगैरे, पण मला प्लॅटफॉर्म्स माहिती नव्हते की कशा प्रकारे आपण लिगली ह्या गोष्टी करू शकतो वगैरे. पण मी इंडियन मार्केटमध्ये ऑप्शन्स ट्रेडिंग वगैरे करायचो. बट जेव्हा मी लंडनला मूव्ह झालो, आता माझं मास्टर्सच आहे फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये, तर एक खूप चांगली प्लॅटफॉर्म मला भेटला की बाबा माझे सोबतचे जे माझे मित्र होते ते सगळ्या डिफरंट कंट्रीजमधनं आलं होतं. कोणी स्पेनवाला होता, हे माझे क्लासमेट्स होते. आणि माझे जे टीचर्स होते ते खूप मोठे ट्रेडर होते. म्हणजे मला जे डेरिव्हेटिव्ह नावाचा एक सब्जेक्ट असतो किंवा कॉर्पोरेट फायनान्स नावाचा एक सब्जेक्ट असतो, त्याच्यामध्ये आम्हाला एक मलेशियाचे मोठे ट्रेडर येऊन ते स्वतः शिकवायचे ह्या गोष्टी. सो त्यांच्या थ्रू मला ह्या गोष्टी समजल्या की बाबा हे प्रॉप फंड्स म्हणून एक गोष्ट असते की बाबा ज्याच्यामध्ये आपण, आता मलाही आधी प्रश्न पडायचा की बाबा US मार्केटमध्ये जायचं कसं, म्हणजे सुरुवात करायची कशी. सो मला तिथं जाऊन ह्या गोष्टींचं ज्ञान भेटलं की बाबा हे प्रॉप फंड्स असतात की ज्याच्यामध्ये आपण एक चॅलेंज घेतली पाहिजे. चॅलेंज समजा तुम्ही पासआउट केलं तर कंपनी तुम्हाला कॅपिटल देणार आहे वगैरे. मग मी त्या गोष्टीबद्दल अभ्यास करायला लागलो. म्हणजे इंडियन मार्केटमध्ये माझ्याकडे एक स्किल होतं, मी इंडियन मार्केटमध्ये सुद्धा एक डिसिप्लिन ट्रेडर होतो. आणि तिथं गेल्यानंतर मला अजून माझी ती शिस्त वाढली. म्हणजे तिथं मी एक तेल लावलेला खेळाडू असं झालो की मला माझं सराउंडिंग तसं होतं, माझे मित्र तसे होते, माझे टीचर्स लोक तसे होते. आणि मी स्वतः 1-2 वेळेस ही चॅलेंज फेल केलेली आहे. आणि त्याच्यानंतर खूप जास्त अभ्यास करून, खूप जास्त स्वतःमध्ये डिसिप्लिन आणून एक शिस्तबद्ध पद्धतीने ज्यावेळेस मी ट्रेड चालू केला त्यावेळेस मी चॅलेंज कंप्लीट केली. आणि माझ्याकडे FTMOचं 500Kचं एक अकाउंट आहे, त्याच्या थ्रू $500K अकाउंट आहे, ज्याच्या थ्रू मला एक 10 to 12% मी कधीतरी इंट्राडे ट्रेडिंग करतो आणि त्याच्या थ्रू मी तेवढं कमवतो. अरे वा. तर खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे की म्हणजे कंपनीचं एवढं मोठं अकाउंट तुम्ही स्वतः हँडल करतात आणि त्यातून पैसे पण कमवतायत. येस. तर मला एक सांगा की जे समजा तुम्ही UK मध्ये होते म्हणून या सगळ्या गोष्टी इझिली तुमच्यासोबत झाल्या, म्हणजे इंडियामध्ये आहेत जे लोक भारतात राहतात सध्या, तर येणाऱ्या 4-5 वर्षात काय वाटतं की हे जे प्रॉप फंड्स आहेत, फंडेड अकाउंट्स आहेत, त्याचं फ्युचर भारतासाठी कसं असेल? मला असं वाटतं की जसं आता मी बोललो ह्या बाबतीत, तसं आता एक अवेअरनेस क्रिएट करायला सुरुवात होईल असं मला वाटतं की लोकांना एक अवेअरनेस होईल की फंडेड अकाउंट सुद्धा असतात, लोक त्याच्याबद्दल रिसर्च करायला लागतील. मला पण असं वाटतं की इंडियामध्ये त्याचे रेग्युलेशन्स पण चालू होऊन जातील की ज्याच्या थ्रू लोक एक फंडेड अकाउंटमध्ये ट्रेड करू शकतील. आणि इन फ्युचर मला 2030 पर्यंत असं पण वाटत आहे की काही इंडियन प्रॉप फंड सुद्धा येतील ज्याच्यामध्ये तुम्ही INR मध्ये तुम्ही चॅलेंज कम्प्लीट करा, तुम्हाला INR वालंच अकाउंट भेटणार जे तुम्ही INR मध्येच विड्रॉ पण करू शकताल. सो मला असं वाटत आहे की पुढचे 4 ते 5 वर्ष ही एक बूमिंग इंडस्ट्री आहे आणि याच्यामध्ये खूप लोक जातील असं मला असं वाटतंय. येस. आणि खूप लोक श्रीमंत होतील आणि खूप लोक श्रीमंत देखील होतील. येस. कारण हा मला असं वाटतं की मराठीतला आपला पहिला पॉडकास्ट असेल की जो आपण प्रॉप फंड वरती आणि याच्यावरती केलेला आहे, फंडेड अकाउंट वरती. आणि इथून पुढेही आपण तुमच्यासोबत वेगवेगळे पॉडकास्ट करतच राहू. खरंच थँक्यू सो मच की तुम्ही लंडनहून इथं आलात आपल्या स्टुडिओमध्ये आणि आपला जो श्रीमंत परिवार आहे त्यासाठी खास एक प्रॉप फंड वरती एक अकाउंट घेऊन आला. पण शेवटी आणखी मला असं वाटतं की एक प्रश्न लोकांच्या मनात राहीलच की हे सगळं मला आता समजलेलं आहे, काय असतं कसं असतं हे समजलेलं आहे, पण हे मला शिकायचंय. आणि जसं तुम्ही सांगितलं की शिकून नंतर तुम्ही सुरुवात, बरोबर आहे,
तर जर समजा ज्या लोकांना शिकायचं असेल बरोबर. त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल की ते कशा पद्धतीने हे सगळं शिकू शकतात? ह्या गोष्टी आता तुम्हाला समजा शिकायच्या असतील की हे प्रॉप फंड्स कसे असतात, प्रॉप फंड्स एक आपण बाजूला ठेवू, त्या प्रोसेसला जाण्यासाठी कोणत्या प्रकारचे आपण गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत, की कशा प्रकारे आपण टेक्निकली गोष्टी बघितल्या पाहिजेत, मार्केटला ऑब्झर्व कसं केलं पाहिजे, स्किल्स कसं आपल्यात आणलं पाहिजे, ती शिस्त कशी आणली पाहिजे, रिस्क मॅनेजमेंट कशी केली पाहिजे, ह्या सगळ्याचे एक डीप व्हिडिओज मी माझ्या इंस्टाग्रामवरती फ्रीमध्ये पोस्ट करणार आहे. ओके. तर मी तुमच्या माध्यमातून हेच सांगेल की माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला तुम्ही फॉलो करा. आयडी काय आहे तुमचा? माझा आहे उमी द ट्रेडर 7. ओके, तर तो आपण स्क्रीनवरती टाकून देऊ. हां, त्या तुम्ही स्क्रीनवरती टाकून द्या. त्या थ्रू आपण लोकांना म्हणजे जे माझे फॉलोअर्स असतील त्यांच्या थ्रू त्यांना मी फ्रीमध्ये ह्याबद्दलचे व्हिडिओ पोस्ट करत राहणार आहे. आणि लवकरच मी माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल देखील लॉन्च करत आहे, ज्या थ्रू मी डिटेलमध्ये की टेक्निकल ॲनालिसिस कसं करतात, चार्ट्स कसे बघतात, ह्या सगळ्या गोष्टींचे एक डिटेल्समध्ये मी डे बाय डे व्हिडिओ पोस्ट करत राहणार आहे. सो त्याचा एक फायदा आपल्या युजर्सला होऊन जाईल की कशा प्रकारे गोष्टी शिकता येतात. त्यांना एक एज्युकेशनचा तो एक प्लॅटफॉर्म माझ्या थ्रू फ्रीमध्ये देण्याचा मी ट्राय करणार आहे. प्लस ज्यांना अजून डीपमध्ये शिकायचं असेल तर त्यांच्यासाठी मी वेबिनार सेमिनारसुद्धा कंडक्ट करणार आहे ऑल ओव्हर द वर्ल्ड. म्हणजे जे काही लोक आहे ऑल ओव्हर द वर्ल्डमध्ये मी हा वेबिनार सेमिनार्स क्रिएट करणार आहे. आणि आपले जे मराठी लोक आहेत ते मराठी शिकू शकतात का? मी जे आपले मराठी लोक आहेत त्यांच्यासाठी मी असं ठरवलं आहे की समजा जे आपले मराठी युजर्स असतील त्यांचा एक वेगळा ग्रुप क्रिएट करून त्यांना मी मराठीमध्ये शिकवेल. म्हणजे आपल्या भाषेमध्ये शिकवलं म्हणजे त्यांना ते लवकर समजेल. सो जे मराठीवाले युजर्स असतील त्यांच्यासाठी मी मराठीमध्ये ही ट्रेनिंग कंडक्ट करणार आहे आणि बाकीच्यांसाठी हिंदी आणि इंग्लिशमध्ये आपण अवेलेबिलिटी ठेवणार आहे. येस, तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला करायचं आहे की सरांचं जे इन्स्टाचं पेज आहे ज्याचं नाव जे असेल किंवा युजर नेम आपण स्क्रीनवरती देऊन टाकू. तर ओंकार सर, खरंच पुन्हा एकदा थँक्यू सो मच की तुम्ही इतक्या लांबून आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्या ऑडियन्ससाठी एक नवीन असा टॉपिक घेऊन आलात की बऱ्याच गोष्टी लोकांना माहिती नसतात. आणि आज या आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून अनेक लोकांना अनेक गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आणि जर समजा कोणाच्या मनात काही डाऊट्स असले तर त्यांना आपण कमेंट्स करायला लावू किंवा तुमचं जे काही इंस्टाग्रामचं पेज आहे ते आपण स्क्रीनवरती देऊन टाकू म्हणजे लोक तुम्हाला फॉलो करू शकतील. हॅपी टू हेल्प. येस, तर थँक्यू सो मच वन्स अगेन. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. आणि जे काही तुमचे जवळचे व्यक्ती असतील की ज्यांना शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट असेल, जे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतायत परंतु त्यांना एक प्रॉपर मार्ग सापडत नाही आहे, आणि हा जो कन्सेप्ट आहे प्रॉप फंड नावाचा फंडेड अकाउंट्सवाला, जर तुम्हाला इंटरेस्टिंग वाटला असेल तो सुद्धा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकतात आणि स्वतःसुद्धा तुम्ही ट्राय करू शकतात. त्यासाठी सगळ्यात आधी ओंकार सरांचं गायडन्स घ्या. त्यासाठी त्यांचं जे काही इंस्टाग्रामचं पेज आपण हँडल दिलेलं आहे त्याला सगळ्यात आधी जाऊन फॉलो करा आणि मग नंतर सुरुवात करा. आणि असंच आपलं जे श्रीमंत स्टुडिओचं यूट्यूब चॅनल आहे त्यालाही सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला इथून पुढे जे काही इन्फॉर्मेशनल कॉन्टेंट असेल, जे इन्फॉर्मेशनल पॉडकास्ट असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि एक दिवस नक्कीच तुम्ही श्रीमंत व्हाल. तर थँक्यू सो मच. आपण पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.